कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बाळा इथे बसू, ये हळू। ओवी, तुला काही दिवस अशी धावपळ करून चालणार नाहीये। म्हणजे तुला स्वतःची काळजी घेतली पाहिजे। हो दादा, एक बोलू? बोल ना। मी इथे आल्यावर तुमचा खूप राग केला। तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होतात, पण ते ऍक्च्युली मला खूप हळूहळू कळत गेलं। पण जेव्हा तुम्ही कळलात तेव्हा दादा खोत इतके ग्रेट काय हेही कळलं। माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा। ओवी, आपण सगळ्यांनीच यापूर्वी जे काही घडलंय ते विसरून गेलं तर उत्तम होईल ना। ओवी, तू या कुटुंबासाठी जे काही केलेस त्याची भरपाई कशाने होऊ शकत नाही। अगदी माझ्या कातडीचे जोडे करून तू पायात घातलीस ना तरी नाही। दादा, तुम्ही असं का बोलताय? मी उपकार नाही केलेत कोणावर। जे काही केलं ते माझ्या बहिणीसाठी केलंय। ओवी, उमाने आधीपासूनच तुला मुलगी मानले आणि त्यांच्या भावनेचा मी आदर करतो। त्यातून तू आता निशीचा जीव वाचवलास आणि एकदा नाही तर दोनदा। सगळ्यात आधी नदीत बुडत असताना आणि आता गुंडांबरोबर। तू हे जे काही केलेस ना ओवी, ते आम्हाला आमच्या आजपर्यंतच्या वागण्याची लाज आणणार आहे ग। दादा प्लीज, तुम्ही असं सगळं का बोलताय? हे बघा, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा आणि खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं। या घराने मला खूप काही दिलंय। प्रेम, माया, आपली माणसं सगळं दिलंय आणि ते तुला कायम असंच मिळत राहणार। ओवी, आमच्या घरात तुला मुलगी म्हणून मान, सन्मान, प्रेम कायमच मिळत राहणार। जरी श्रीनू आणि तुझं एकमेकांवरती खूप प्रेम असलं तरी तुला ह्या घरची सून करून घेण्याबाबतीत मी साशंक आहे। नीरज, दिस इज टू मच। मला विचारल्याशिवाय असा कसा निर्णय घेतलास? माझं ऐकून तरी घे, मी असं का केलंय? मला काही ऐकायचं नाहीये तुझं। तू हे का केलंस हेही माहितीये मला। निशिने तुला काहीतरी सांगितलं असणार आणि तू लगेच ऐकलं असशील तिचं। तिचं ऐकायचं नाही असं माझं म्हणणं नाहीये। ते तुझं स्वप्न होतं ना आणि ते पूर्ण होणार होतं। नीरज, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते। थोडक्यासाठी तुझं जाणं कॅन्सल केलंस, मला हे अजिबात पटलं नाहीये। नीरज, आजपर्यंत आम्ही तुझं सगळं म्हणणं ऐकलं। तू म्हणालास बिझनेस मध्ये तुला इंटरेस्ट नाही, तुला बॅडमिंटन खेळायचं। आम्ही तुला खेळायला परवानगी दिली। तू छोट्या गावातून मुलांना कोचिंग करीन म्हणालास, आम्ही त्यालाही विरोध केला नाही। पण तुझं लग्न माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न होतं। पण तू गावातल्या साध्या मुलीशी लग्न ठरवलंस। असं मन मारून तुला या लग्नाला परवानगी दिली। तो भाग वेगळा आहे की मला आता निशी आवडायला लागली। नीरज,
आम्ही नेहमीच तुला काय वाटतं याचा विचार करत आलो. तुला बॅडमिंटन मध्ये एवढ्या मोठ्या क्लब मधून संधी आली तेव्हा मला अभिमान वाटला होता. का? कारण तू तुझ्या स्वप्नांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार होतास. आणि आता तू मला तो आनंद सुद्धा मिळू देणार नाहीयेस. धीरज, अरे आई वडील म्हणून आम्ही असं वेगळं काय मागितलं तुझ्याकडे की तू प्रत्येक वेळेस आम्हाला हर्ट करतोस? मॉम, नाही, मी असं काहीच केलं नाही. मला एक्सप्लेन तरी. मला काही ऐकायचं नाही आता तुझं. मॉम, मॉम. निशी, नाही. मला माहिती आहे सगळं माझ्यामुळे झालं. नाही, तू मला कॅन्सल करायला सांगितलं नव्हतंस. पण ते माझ्यासाठी कॅन्सल झालंय ना. ती माझी ड्युटी आहे. ॲज अ हजबंड ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तू प्लीज स्वतःला ब्लेम करू नकोस. सर, आई आणि तुम्ही आत्ता कुठे चांगलं बोलायला लागला होता. आणि हे सगळं आपल्याला मॉमला थोडा वेळ द्यायला हवा. होईल ती शांत. हो मंजू, मी काय सांगते आता, या चारूच्या आई बाबांका लवकरात लवकर बोलवून घे. का का काय का मी काय सांगताय ना आता नीट ऐका. आता त्यांना सांग शेतीची कामं काय नंतर पण होतील. हा सगळ्या गोष्टी दादानी माझ्या समोर स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे नेमकं काय केलंय दादांनी? काय केलं नाही ना ता विचार. तवी आता आपणूनच माघार घेत बघ. आणि श्रीनू झटकन लग्नाक तयार होय. काय सांगताय लालिताई? अहो, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आता अजिबात वेळ वाया घालवायला नको. मी उद्या चारूच्या आई बाबांशी बोलते. लाली आत्या, काय मस्त बातमी दिली आहे. आता दादांनी परमिशन दिली आहे तर लवकरच लग्न होईल. आणि श्रीनू पण त्यांच्या पुढे काहीच बोलणार नाही. काय झालं मग आत्या? जरा काम होतं तुझ्याकडे. ह्या घालून दाखव ना. हा ड्रेस नाही. हा ड्रेस तर ओवीचा आहे ना, मग तुम्ही मला का देताय? होय गो, ओवीचाच हा. पण माका तुझ्यासाठी सुद्धा असोच एक ड्रेस शिवचो या कोऱ्या साडीचा. म्हणून जरा घालून दाखवलं असतंस ना, म्हणजे मापाचा अंदाज घे. नाही नको. हो तर म्हणताय ना तर घालून बघ ना. उगाच कशात भाव खातोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.